वाह, काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव. MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग. असली मसाले सच MDH. लातूर जिल्ह्यातली प्रमुख नदी असलेल्या मांजरा नदीला पुराची स्थिती निर्माण झाल्यामुळे शेकडो एकर शेती जी आहे ती पाण्याखाली आलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे. लातूर जिल्ह्यातल्या कर्नाटक सीमावर्ती भागामध्ये आपण आहोत. हालसी गावचा हा शिवार आहे. साधारणतः 500 एकर शेती जी आहे ती पूर्णपणे पाण्याखाली गेलेली आहे आणि त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांना पेरणी करता येणार नाही अशा प्रकारचं चित्र आहे. शेतकऱ्यांनी पेरणीसाठी मशागतीचं काम जे आहे ते पूर्ण करून ठेवलेलं होतं. मात्र आता कोणत्याही परिस्थितीमध्ये या शेतकऱ्यांना पेरणी करता येणार नाही, कारण या शेतीमध्ये पूर्णपणे पाणी घुसलेलं आहे आणि त्यामुळं शेतीत साधं जाता येणार नाही तर पेरणी दूरची गोष्ट आहे. अनेकदा मांजरा नदीला पुराची स्थिती निर्माण होते आणि हालसी गावच्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतं. हे वारंवार असं चित्र निर्माण होत असताना देखील जलसंपदा विभाग किंवा कर्नाटकामध्ये असलेले जे काही बंधारे ज्यांच्या वॉटरशेड खाली आहेत ते अधिकारी लक्ष देत नाहीत अशा प्रकारचं चित्र आपल्या समोर पाहायला मिळतं. आपल्या समोर सोबत काही हालसी गावचे शेतकरी आहेत ज्यांच्या शेती जी आहे ते पूर्णपणे पाण्याखाली गेलेले आहेत. आपण आता सुद्धा पाहत आहोत ते पूर्णपणे पाण्याखाली या शेती आहेत. नदीचा पूर जो आहे तो ओसरून 3 दिवस झालेले आहेत तरी देखील शेती पाण्याखाली आहे. साधारणतः 500च्या वर एकर जमीन जी आहे ती या गावची बाधित झालेली आहे. मी सुधाकर पाटील सर, हालसी तुगावतला. माझी जमीन सीमालगतच्या धरणाला चिटकून आहे आणि अचानकपणे पाणी सोडल्यामुळे कर्नाटक सरकारचे दारण न काढल्यामुळे आमच्या इथल्या हालसी इथल्या 500 एकरच्या वरून जमिनीचे नुकसान झाले आहे. साहेब, अचानक धोका झाला आहे. शेतात पाणी आहे. आज रोजी असलेली माती सुद्धा वाहून गेल्या. ऊस आहे माझा, ऊस पाण्यात बुडाला, कांदे पाण्यात बुडून गेले जवळजवळ 70-80 कट्ट्याचे. अशी माझे नुकसान झाले. असं इथून तिथून पूर्ण शेतकऱ्याचे बरेच नुकसान झाले साहेब. आणि हे निव्वळ कर्नाटक सरकारच्या हलगर्जीपणामुळे असलेले ते धरण बी नीट नाही सर. दार ज्यावेळेस दारं टाकतात त्यावेळेस पाणी वरून बंद झाल्यानंतर दारं टाकतात कोरडे. हाय ते बी लिकेज ठेवतात. उघड शासनाच्या रेकॉर्डला करण्यासाठी फक्त दारं टाकतात आणि निघून जातात. आणि काढतेवेळेस मांजरा नदी काठच्या शेतकऱ्यांचं तर नुकसान झालेलंच आहे. मात्र नदीपासून कितीतरी दूर असलेल्या शेतकऱ्यांना देखील या नदीचा पाण्याचा जो आहे तो फटका बसलेला आहे. किती शेतकरी आहेत असे या भागातले की ज्यांना फटका बसलेला आहे? 70-80 शेतकरी आहेत. 500 एकर जमीन गेली आहे. धरणाचे दारण न काढल्यामुळे साहेब ही घटना घडली. बर, म्हणजे या भागामध्ये कोल्हापुरी पद्धतीचा छोटा बंधारा आहे जो कर्नाटकच्या अधिपत्याखाली येतो. मात्र त्याचे जे गेट आहेत छोटेसे ते काढण्यात आलेले नाहीत आणि त्यामुळं हा प्रसंग उद्भवलेला असं शेतकरी सांगतायत. मला सांगा, तुमची किती एकर जमीन आहे आणि काय नुकसान झालंय? काय नुकसान सगळं साहेब पाणी उभारलंय आणि आऊत चालणार नाही. माती घेऊन गेल्या पार. आता सध्या पाणी मांडायला गुडघ्याला पाणी प्रत्येक बंधाऱ्यामध्ये आहे. आता ते आऊत हाणावं कसं ते मेहनत करावं कसं हे काही सुधारणा गेली. आता पेरणी करता येईल का? आता काय पेरणी करता येते? पाणीच आटत नाही सर. हे पाणी पेरणी कसं करावं त्याला? आता दुसरं पाणी येतं, पेरणी करता येत नाही. पाणी आहे का बघा. तुम्ही जागी जागी पाणी कसं थांबले कुठून आऊत कसं हाणावं पाणी कसं जावं ते पाण्याचं आटत नाही. आता उन्हाळा सगळा पावसाळा सगळा वरून निसर्ग चालू राहतं. हे असंच बनणार आता शेत पलीकडे जाणार. ते सरकारचे लोक कोणी आलते का पंचनामे वगैरे करायला? आतापर्यंत कोणी नाही साहेब. सरकारचे लोक कोणी आतापर्यंत आलेले नाहीत. फक्त शेतकऱ्याचा हे तळतळ चालले. एवढी विनंती करून कर्नाटक हे धरण आहे व्यवस्थित करा किंवा चांगलं करा त्याला. हे आम्हाला मंजूर आहे. सगळ्या गोष्टी व्यवस्थित करा त्याला. काय मामा, तुमची किती एकर जमीन आहे? कशी काय परिस्थिती झाली आहे? जे सर कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमेवरलं आमचं गाव आणि जवळपास आमच्या गावची हालसी या गावची 5 एकर जमीन पाण्याखाली गेलेली आहे. आणि दुसरी गोष्ट कमीत कमी पण हालसी इथले 25 ते 30 शेतकऱ्याची जमीन जवळपास 7-8 एकर जमीन पाण्याखाली गेलेली आहे. त्यामुळं ही हालसी गावच्या धरणाला दारं बंद असल्यामुळे दारं न उघडण्यामुळे एवढी नुकसान झालेली आहे. आणि त्यामुळे बघा, मला दाखवायला पाहिजे. या बघा, हालसीवरून तुगावला जाणारा जोडणारा हा पूल आहे. हालसी माझ्या उजव्या हाताला गाव आहे आणि डाव्या हाताला तुगाव आहे. म्हणजे साधारणतः 2 किलोमीटरचं अंतर आहे. आणि शेतकरी जे सांगतात धरण नदी वगैरे ही फार मोठी काही गोष्ट नाही आहे. छोटासा बंधारा आहे ज्या बंधाऱ्यामुळे 500 हेक्टर जमीन जी आहे एकर जमीन ती पूर्णपणे पाण्याखाली गेली आणि 100च्या जवळ शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. ज्या शेतकऱ्यांना आता दिवाळीपर्यंत म्हणजे खरीप हंगामामध्ये पेरणी करताच येणार नाही. हा जुन्या पद्धतीचा बंधारा आहे आणि यामध्ये
गेट टाकले जातात आणि पाणी थांबवलं जातं आणि याचे गेट जर वेळेमध्ये उघडले नाही, हे मॅन्युअली आहेत आणि हे उघडले नाहीत तर मग या शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये पाणी जातं आणि या हालसी आणि तोगाच्या भागातले शेतकरी बाधित होतात. त्यांना पेरणी करता येत नाही किंवा शेतामध्ये असलेलं पीक देखील काढून घेता येत नाही. जनावरे वगैरे जे आहेत ते देखील सुरक्षित ठिकाणी हलवणं अडचणीचं होतं. शेतकऱ्यांची मागणी आहे की या बंधाऱ्यामध्ये जे गेट टाकले जातात ते टाकलेच जाऊ नये आणि टाकले तर त्यावर नियंत्रण जे आहे ते व्यवस्थितरित्या करण्यात यावं. या भागातल्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे. महेंद्र जोंधे, TV9 मराठी, लातूर. MDH चणा मसाला. आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने. MDH